नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आत्तापर्यंत आपण या वर्षातला सगळ्यात ब्लॉकबस्टर सिनेमा कुठला पाहिला असेल तर तो धुरंधर आहे. धुरंधर 2 जो रिव्हेंज त्याचा आला म्हणून आपण तो पाहिला आणि काहीतरी 1500 करोडपर्यंत सगळी उलाढाल पैशांची त्या चित्रपटाने केली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. त्याचं कारण म्हणजे तो चित्रपट ज्या प्रकारे बनवला आहे आणि त्यातल्या ज्या घडलेल्या घटना आहेत त्या सत्य आहेत, की काय आपण सगळ्या पाकिस्तानमध्ये जाऊन आपल्या रॉने आणि आपल्या या सगळ्या लोकांनी काय कामगिरी केली आहे, जी आत्तापर्यंत आपल्याला माहीत नव्हती. त्या सगळ्या धुरंधर या चित्रपटामध्ये त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि आपल्याला ते समजलं म्हणून तो चित्रपट चालला. उत्तम डिरेक्शन, उत्तम सगळ्या गोष्टी, ॲक्टिंग वगैरे अत्यंत टॉप नॉच अशी होती. त्याच्यामुळे धुरंधर जबरदस्त चालला. पण या दिवाळीमध्ये एक असा चित्रपट येतोय, त्याचा पहिला पार्ट येतोय, की प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक हिंदूला, प्रत्येक सनातन धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीला तो चित्रपट हवा आहे, त्याला पाहायचा आहे आणि त्याला त्याची उत्सुकता आहे. एवढी भयंकर उत्सुकता आहे की त्याचा फक्त आला आहे आज टीझर, आणि त्या टीझरने त्याची उत्सुकता अत्यंत शिगेला पोहोचली. प्रत्येकाला हा चित्रपट पाहावासा वाटतोय. कधी येतोय असं झालंय. या दिवाळीच्या 2026मध्ये पहिला पार्ट येणार आहे आणि दिवाळीच्या 2027मध्ये दिवाळीला दुसरा पार्ट येणार आहे. टीझर आलाय, फक्त टीझर, काहीतरी 2-2.5 मिनिटाचा टीझर आहे. ट्रेलर यायचा आहे. चित्रपट तर अजून लांब आहे, म्हणजे दिवाळीमध्ये 4-5 महिन्यानंतर येईल. पण त्या टीझरमध्ये जे मी काही पाहिलं, जे मला काही दिसलं, त्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण सविस्तर बोलणार आहोत. मर्यादा पुरुषोत्तम राम. अनेक जण त्या ध्रुव राठी सारखे हरामखोर लोक प्रभू श्रीरामांना सांगतात की मांस खाणारे प्रभू श्रीराम. क्या पांडवों ने और श्री राम ने भी मांस खाया होगा? अब कॉमन सेंस लगाई जाए तो जंगल में कौन 12 साल तक उनके लिए पनीर बटर मसाला बना रहा होगा? अनेक जण घाणेरडे राजकारणी आपले त्या सुषमा अंधारे सारखी ते राजकारणी प्रभू श्रीरामांची टिंगल दवाळे उडवतात, थट्टा उडवतात, काहीही बोलतात. माय राम सीता सारखा जोडा जन्माला जाऊ दे. तुम्ही आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही. 7 महिन्याच्या अगोदर सीता माईला तो जंगलात सोडून देतो. असा नवरा कोणाला चालेल जो बरोबर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्षय माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल. बरं, विशेष रामायण बघणारे, ऐकणारे, सांगणारे, रामायणावर मालिका बनवणारे किंवा रामायण ही मालिका मिटक्या मारत बघणारे यांच्यापैकी एकाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होत नाही की रामाच्या मनात शंका आली एका क्षय माणसाच्या, मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख करते, एका क्षय माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की 14 वर्ष सीता तिकडे एकटी होती. परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का? राम काय मला एकटीला विचारता बरं सारखं की 14 वर्ष तिकडे होतीस, एकटी होतीस. अहो राम 14 वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकडे जंगलात शबरीसोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात. मग तुमचं काही कुठे हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, राम कुछ हुआ की नाही? मर्यादा पुरुषोत्तम राम श्रीराम त्या सनातन धर्माचा एक आदर्श युगपुरुष, ज्यांच्याकडे पाहून इथला प्रत्येक व्यक्ती, त्या धर्मातला प्रत्येक व्यक्ती अभिमानाने, स्वाभिमानाने नतमस्तक होतो, ते प्रभू श्रीराम. त्यांचं मंदिर आत्ता अयोध्येत बनलं. आत्ता इतकी वर्ष या काँग्रेसच्या काळामध्ये प्रभू श्रीराम आमच्या टेंटमध्ये राहत होते. याच्यासारखं खरोखर मनाला वाईट काही वाटत नाही. तुम्ही अनेक जण आम्हाला म्हणता की नुसतं धर्माच्या नावाखाली फक्त तुम्ही माथी भडकवता. अरे पण का नाही भडकवायची? आमच्या आस्थेला जर असं एखाद्या टेंटमध्ये ठेवलं जात असेल तर आम्ही बोलायचं नाही. पण आज ती आस्था या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला समजणार आहे. पण खरंच तो चित्रपट, त्या टीझरवरून असं वाटतंय का की तो चित्रपट म्हणून आहे? तो चित्रपट मर्यादा पुरुषोत्तम राम श्रीराम म्हणून आहे का? कुठेतरी हिरो आहे, मग त्याला कुठेतरी VFX देऊन त्या टीझरमध्ये श्री प्रभू श्रीराम उलट्या उड्या काय मारतायत, उलट्या कोलांट्या काय मारतायत? प्रभू श्रीराम असे होते का? पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये आजच्या तरुण पिढीला प्रभू श्रीराम काय होते, कसे होते, तरी अशा पद्धतीनेच दाखवावं लागणार. तुम्ही रामायण मालिका तुम्हाला माहिती असेल यायची, स्टार उत्सवला यायची, म्हणजे DTHला वगैरे लागायची. त्यावेळेला आपण पाहायचो, अत्यंत जुनी, एकदम साधं सरळ वानर सेना, प्रभू श्रीराम, रावण, या सगळ्या गोष्टी किती सुंदरपणे आपण सर्वांनी त्या पाहिल्या. त्याच्यामुळे ते आपल्याला अत्यंत जवळचं वाटतं किंवा लगेच ते आपल्या पिढीला त्यावेळेला समजलं. आजची पिढी पुस्तक वाचणारी आहे. आजच्या धावत्या युगात पुस्तक आपण वाचतोय कधी? आपल्याला गाथा माहीत नाही, आपल्याला ज्ञानेश्वरी माहीत नाही, आपल्याला भगवद्गीता माहीत नाही, आपल्याला रामायण, आपल्याला काहीच समजत नाही. आपण वाचतच नाही. आपली वाचनाची किती आवड कमी आहे. आम्ही पुस्तकं मी कधी टाकतो लिंकमध्ये, कोणी घेत नाही. आणि तेच मी दुसऱ्या चॅनल्सवरती ब्युटी प्रोडक्ट्स बघतो, नको तसल्या हजारो लाखोच्या संख्येने लोक घेतात. याच्यावरून आपल्या ज्ञानाची, आपल्या नक्की आपण काय करतो याची प्रचिती येते. आजची पिढी ही तुमचं रामायण वाचत बसणार नाही. त्यांना पाहिजे काय? थिएटरमध्ये पॉपकॉर्न खात हेच दिसलं पाहिजे. पण ते जेव्हा दिसेल ना, तेव्हा ती पिढी ते आत्मसात देखील करेल. नाही असं नाही की त्यांना काही फक्त एंटरटेनमेंट म्हणून ते पाहतात. नाही, त्यांना जेव्हा समजेल की प्रभू श्रीरामांचा हा त्याग होता, प्रभू श्रीरामांचं जे काही कार्य होतं, प्रभू श्रीराम म्हणजे नक्की कोण, हे त्यांनाही अशा चित्रपटांच्या माध्यमातूनच समजणार आहे. त्या टीझरवरून ज्या प्रकारचं चित्रीकरण केलं आहे ना, माझ्या अंगावरती शहारे जात होते हे 2-2.5 मिनिटाचा तो टीझर पाहताना. जेव्हा प्रभू श्रीराम, रणबीर कपूर त्या सगळ्या भूमिकेमध्ये आहेत,
आता एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही भूमिका करायची, साकारायची, तेव्हा ॲक्टर, तेव्हा VFX, तेव्हा कुठे ना कुठेतरी असे स्टंट, अशा काही गोष्टी ह्या येतातच येतात. तुम्ही ऐतिहासिक चित्रपट जरी पाहिले, महाराजांचे असतील, त्याच्यामध्ये गाणी टाकणं, कारण एक गोष्ट लक्षात घ्या, हॉलिवूड ज्या प्रकारे चित्रपट बनवतो तो 300 तुम्ही पाहिला असेल, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे गाणी बिनी तर असल्या काही गोष्टी सहसा ते टाकत नाहीत असल्या चित्रपटांमध्ये, ऐतिहासिक चित्रपटांमध्ये. पण आपलं इंडियन कल्चर, या सगळ्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या पडतात, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ॲड कराव्या लागतात. पण या टीझरवरून आपण लगेच चित्रपटाचं काही हे सांगू शकत नाही. पण ज्या प्रकारे उत्तम चित्रीकरण केलं आहे, ज्या प्रकारे साऊंड इफेक्ट्स ज्या प्रकारचे आहेत, ज्या प्रकारे रणबीर कपूरच्या चेहऱ्यावरच्या हावभाव मी जेव्हा पाहत होतो, त्या कॅरेक्टरला साजेसे, त्या मुकुट घातल्यानंतर, हातात धनुष्यबाण घेतल्यानंतर प्रभू श्रीरामांचं जे काही तेज आहे, ते तेज रणबीर कपूरच्या एकंदरीत सगळ्या शरीरयष्टीतून, त्याच्या संपूर्ण सगळ्या त्या चालण्याच्या याच्यातून ते दिसून येते. हा पहिला पार्ट आहे. दुसऱ्या पार्टमध्ये पुढे कुठली घटना दाखवली जाते, कशा पद्धतीनं दाखवली जाते, पहिल्या पार्टमध्ये नक्की काय काय कसं कसं दाखवलं आहे, त्यांच्या पूर्ण जीवनक्रमाचा उलगडा कशा पद्धतीनं केला हे पाहणं महत्त्वाचं आहे. नाहीतर काय आहे, स्टोरी राहिली एका बाजूला, आपला प्रभू श्रीराम इकडे उलट्या उड्या काय मारतात, काहीही दाखवलं जातं काही वेळा. आणि आपल्या संस्कृतीची, आपल्या महापुरुषांची किंवा आपल्या आस्थांची अशी छेडछाड केली जाते फक्त पैसा कमवण्यासाठी, चित्रपटांच्या माध्यमातून काहीही चुकीचं दाखवून त्या गोष्टी सहन नाही केल्या जाणार. आम्ही चित्रपट पाहिल्यानंतर ठरवू की चित्रपट नक्की चांगला आहे का, कारण तुम्ही एका अशा विभूतीवरती, आमच्या श्रद्धास्थानांवरती जेव्हा तुम्ही चित्रपट बनवता, तेव्हा त्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही त्याच पद्धतीचा असतो. असं नाही की तुम्ही काहीही बनवाल, तुम्ही काहीही कराल, असं होत नाही. ते काही स्पायडरमॅन नाही आहेत, बॅटमॅन कुठला चित्रपट बनवायचा नाही आहे. इथं त्यांची स्टोरी दाखवायची आहे, इथं त्यांची कथा दाखवायची आहे, मोठ्या पडद्यावरती दाखवायची आहे. पण या टीझरमध्ये तरी सध्या मला 1-2 चुका जर सोडल्या, त्या उलट्या उड्या मारताना अचानक त्या सगळ्या गोष्टी जर सोडल्या, तर मला संपूर्ण टीझर आणि या सगळ्या गोष्टीतून समजते की चित्रपट निश्चित चांगला असेल. पण आता आपण लगेच सांगू शकत नाही, कारण संपूर्ण चित्रपट पाहणं, त्यातल्या म्हणजे 2.5 तासाचा चित्रपट 2.5 मिनिटांमध्ये पाहणं, याच्यावरून आपण लगेच त्या चित्रपटाचं आकलन करणं योग्य ठरणार नाही. पण या 2-3 चुका ज्या मला दिसल्या, त्या सोडल्या तर अप्रतिम चित्रपट असणार आहे आणि संपूर्ण जगाला समजणार आहे की पुरुषोत्तम राम, प्रभू श्रीराम नक्की काय होते, ते नक्की चरित्र कसं होतं. आजच्या तरुण पिढीला, आजच्या या जेनझी पिढीला या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. त्या समजणार कशा, तर या अशा मी माझ्या व्हिडिओच्या याच्यामध्ये लिंक दिलेत. रामायण वाचा, तिथल्या कथा वाचा, मोठे मोठे ग्रंथ वाचा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. एखादा मुसलमान जर रोज त्याचं कुराण वाचत असेल, तर आमची हिंदू मुलं का नाही आम्ही आमचे ग्रंथ, आमच्या आस्थांना जवळ करत? कारण आमच्या घरामध्ये ते वातावरणच कधी आम्ही निर्माण करत नाही. माझे हात जोडून विनंती आहे, आपल्या प्रत्येक मुलाला आपली हिंदू संस्कृती, आपला सनातन धर्म समजला पाहिजे. जर तो समजला नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आपण पारतंत्र्यात जाऊ, एवढं फक्त लक्षात असू द्या. आणि हा चित्रपट उत्तम आहे, चित्रीकरण उत्तम आहे, ज्या प्रकारचे इफेक्ट्स, BGM या सगळ्या गोष्टी मला जेवढ्या समजतात तेवढ्या उत्तम आहेत. फक्त 1-2 काही गोष्टी सोडल्या तर. पण येणाऱ्या चित्रपटामध्ये काय दाखवलं जातं, कसं दाखवलं जातं आहे, या सगळ्या गोष्टी ट्रेलरमध्ये अजून उलगडा त्याचा होईल. चित्रपट पाहिल्यानंतर अजून त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या चित्रपटाच्या एकंदरीत सगळ्या चित्रीकरणावरती किंवा या टीझरवरती, मला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा.